आपल्यासोबत कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर आहेत. सर, काय सांगाल, आज महसूल मंत्र्यांची तुम्ही भेट घेतली, काय एकूणच विषय होता, काय मागणी आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि किंवा मुंबईमध्ये ज्या सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागांवरती फ्रीहोल्ड त्याचं रूपांतर होण्यासाठी, कारण सरकारी जागांवरती ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या संस्थेनं फ्रीहोल्ड त्याचं व्हावं यासाठी तो GR आता निघणारच आहे. पण त्या GRमध्ये PWR 219 म्हणजे ह्या अंतर्गत ज्या संस्थांना जमिनी दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये जास्त करून मागासवर्गीयांना ज्या दिलेल्या आहेत कन्सेशन दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये, आज जवळजवळ ते 50 ते 60 वर्ष होऊन गेली. त्यांचा पुनर्विकास करण्याची गरज आहे आणि म्हणून पुनर्विकास करताना त्यांना योग्य त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि त्यांना पुनर्विकास करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून जर का ती जागा सरकारी जमिनीप्रमाणेच फ्रीहोल्ड झाली तर निश्चितपणाने PWR 219 मधील ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना मोठा फायदा होईल. त्याच्यामध्ये आपले बरेच सामान्य माणसं आहेत आणि 50 ते 60 वर्षापूर्वी ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या आता मोडकळीस आलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना एक न्याय देण्यासाठी फ्रीहोल्डमध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी आज बावनकुळे साहेबांना आपण विनंती केलेली आहे आणि त्यांनी नक्कीच सांगितलेलं की या संदर्भात आपण लक्ष घालून आपण नक्कीच याच्यामध्ये कारवाई करू. या संदर्भात समजा निर्णय घेतला तर मुंबईसह तुमच्या मतदारसंघातील प्रामुख्याने किती लोकांना न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं? आपण बघितलं असेल तर कुर्ल्यामध्ये शिवसृष्टी बाग आहे, त्यानंतर प्रिस्तम सागर भाग आहे. इथे जे कलेक्टर जमिनी जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा PWR 219 अंतर्गत काही जमिनी आहेत, काही संस्था आहेत, त्याच्यापैकी बऱ्याच संस्थांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मुंबईमध्ये तर जवळजवळ 500च्या वर गृहनिर्माण संस्था अशा आहेत की ज्यांचं PWR मुळे आणि काही धोरण नसल्यामुळे त्या पुनर्विकासाचं धोरण त्यांचं लांबलेलं आहे. काल मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताशी तुम्ही बैठक घेतली, काय कुर्ल्यातले प्रामुख्याने विषय समोर आले? त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2-3 जे मोठे विषय होते त्यावेळी माननीय आयुक्त गगराणी साहेबांशी भेट घेतली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुर्ल्या पूर्वमध्ये जो सॅटिस प्रकल्प आहे, कारण ते बैठका घेऊनच एक स्टेप आपण पुढे जातो आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काल माननीय गगराणी साहेब होते, ब्रिज डिपार्टमेंट, BST मार्केट, कारण आपला जो कुर्ला पूर्वेला जो डेपो आणि मार्केटचा प्लॉट आहे तो मर्ज करून त्या ठिकाणी भव्य असं सॅटिस प्रकल्प उभा करायचा. ग्राउंड फ्लोअरला संपूर्ण पार्किंगची व्यवस्था असेल, रिक्षा टॅक्सी असेल आणि फर्स्ट फ्लोअरला डेक असेल की जिथे BSTचा डेपो त्या ठिकाणी असेल. आणि त्याचबरोबर ही बिल्डिंग 11 मजली असणार आहे, म्हणजे महापालिका संपूर्ण बिल्डिंग बांधणार आहे आणि त्याच्यामध्ये मार्केट आणि BST असे विविध त्यांचे आस्थापना असतील, म्हणजे त्यांचे ऑफिसेस असतील आणि त्याची जेणेकरून संपूर्ण त्यांना मुंबई उपनगरामध्ये एक चांगलं ऑफिसेस त्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होतील, डेपोसुद्धा चांगला होईल आणि आपल्या कुर्ला पूर्वची रहदारी स्टेशनची पूर्णपणे कमी होईल अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी आपण करतो. वाहतुकीचा प्रश्न थोडा गंभीर आहे. रस्ता रुंदीकरणासंदर्भात देखील सध्या तुमच्याकडे तो विषय आहे. काय एकूणच कुठला रस्ता आहे आणि कधीपर्यंत काम पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यामध्ये सुद्धा काल आपण गगराणी साहेबांकडे हा विषय घेतलेला होता आणि कुर्ल्यामध्ये मुख्य रस्ता जो आहे HG बरे रोड, म्हणजे कुर्ला पश्चिम आणि कुर्ला पूर्व, म्हणजे तो जवळजवळ कुर्ला स्टेशन पश्चिमपासून सुरू होतो तो बुद्ध कॉलनीपर्यंतचा सिग्नल आणि इथे कुर्ला पूर्वेला सुरू होतो स्टेशनपासून तो कुर्ला सिग्नलपर्यंत, म्हणजे ठक्करप्पापर्यंत. तर असा हा HG बरे रोड आहे. आज तो संपूर्णपणे वाहतुकीसाठी फारच त्याची अवस्था फार खराब आहे आणि त्यासाठी त्याचं रुंदीकरण व्हावं. DP प्रमाणे, DPची आत्ताची सध्याची स्थिती आहे त्याप्रमाणे त्याचं रुंदीकरण व्हावं आणि जे ते SRA प्रकल्प झालेले आहेत ते त्याचं सेटबॅक व्हावा, त्यांना सेटबॅक त्याने द्यावा आणि महापालिकेने त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून रस्ता प्रशस्त करावा अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या संदर्भातील सूचना गगराणी साहेबांना दिलेल्या आहेत आणि लवकरच SRAच्या COM बरोबर आपण बैठक घेणार आहोत. त्याच्यामध्ये काही प्रकल्प त्यांनी हँडओव्हर केलेले आहेत, तिकडे कामही सुरू झालेलं आहे. कुर्ला पूर्वेला एक सोसायटी स्टेशनला लागून त्या ठिकाणी आपण हे काम सुरू केलेलं आहे आणि पुढे ते काम तसंच मंजूर झालेलं आहे. तसंच पश्चिमेला सुद्धा काम मंजूर झालेलं आहे. फक्त त्या ठिकाणचा सेटबॅक एकदा मिळाला की हे रुंदीकरणाचा प्रस्ताव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पार पाडतो. धन्यवाद, तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.